मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड दौऱ्यावर आहे। मुंबई गोवा महामार्गाची पाहणी त्यांनी केलेली आहे। माणगाव बायपास परिसरात त्यांनी आढावा घेतलाय। अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली। तर गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग हा चर्चेचा विषय असतो। कोकणवासियांसाठी अनेक वर्षांपासून आश्वासनं दिली जात असताना अद्याप या मार्गाचं काम पूर्ण झालं नाही। यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय, काय अवस्था आहे नवीन बांधलेल्या रस्त्याची। मला आता हे काहीतरी त्या इथे घेऊन जातात कुठे त्या बायपास, तर मी त्यांना तेच विचारलं, म्हटलं नुसत्या एका बायपासने काय होणार आहे? बनवलेला रस्ता, नवीन बनवलेला रस्ता हा पण जर खराब होणार असेल तर बायपासने काय होणार आहे 2 किलोमीटरच्या? हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातले टक्के किती मिळतील या गोष्टींवरतीच जास्ती विचार आहे। आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू आहेत। सगळ्या ठिकाणी नुसते आपले तटकरे, तटकऱ्यांची मुलगी, त्याच्यानंतर तो कोण ठाकूर, ठाकूरांचा मुलगा, त्याच्यात अजून कोणतरी, हेच सुरू आहे। आणि आमच्या लोकांना समजत नाहीये की काय प्रकारचं पुढे काय त्यांच्या समोर आयुष्यात वाढून ठेवलेलं आहे। काही नाही, अंधकार। निवडणुकीच्या तोंडावरती फक्त पैसे घ्यायचे आणि काही जे काय आता पैसे वाटायचे, बस मतदान होत आहे, आमदार निवडून येत आहेत, खासदार निवडून येत आहेत, आमच्या पायाखालच्या जमिनी जात आहेत, जाऊ देत। असाच महाराष्ट्र विकला जाणार।